तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आदित्य पठारे ग्राफिक्स. तर मित्रांनो, मी आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे श्री गणेश चतुर्थी म्हणजेच की गणेशोत्सव यावरती दोन डिझाईनवर ट्युटोरियल घेऊन आलो आहे. त्या डिझाईनचं मी तुम्हाला PSD फाईल प्रोव्हाइड करेल. त्या PSD फाईलचं लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. त्या फाईलला 3 स्टेपमध्ये पासवर्ड आहे. पासवर्ड हा व्हिडिओमध्ये 3 स्टेप्समध्ये कुठेही दिला आहे, तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. तर मित्रांनो, चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही आपण हा कॅनव्हास घेतला आहे. त्याची साईज 4x5 250 रेझोल्युशन अशी आहे. त्यावरती आपण हे बॅकग्राऊंड ॲड केले. त्याला आपण मोशन ब्लर हा इफेक्ट मारला. त्यानंतर आपण त्याच्यावरती टेक्स्चर अप्लाय केलं. बघू शकता तुम्ही सॉफ्ट लाईट टेक्स्चर. त्यानंतर आपण काही ब्रश मारून घेतले त्या बॅकग्राऊंडवरती. त्यानंतर आपण हे मंदिर ॲड केले. बघू शकता तुम्ही हे मंदिर ॲड केले. त्यानंतर आपण टेक्स्टिंग ॲड केले. हे टेक्स्टिंग आपण ओपेन्स फॉन्ट यूज करून केले. त्याला आपण ओव्हरले मारून सेट केले. त्याला आपण लॉक करून घेऊया दोनला. त्यानंतर आपण इथं ब्रश मारले, वॉटर कलर ब्रश मारले. त्यानंतर आपण ही लाईट ॲड केली. इथं बघू शकतो तुम्ही स्क्रीन ब्लेड मोड हा यूज केला. त्यानंतर गणपती बाप्पाची PNG ॲड केली. त्याला बघू शकता तुम्ही आपण ही एक्स्ट्रा लेअर ॲड करून त्याला कलर ओव्हरले केला हवा आहे, त्यामुळे असा स्ट्रोक इफेक्ट दिला. त्यानंतर आपण टेक्स्टिंग ॲड केले. टेक्स्टिंग बघू शकतो तुम्ही इन्फिनिटी 23 हा फॉन्ट यूज केला. त्याला काही इनर शॅडो आणि ड्रॉप शॅडो मारलं. त्यानंतर त्याला हे टेक्स्चर ॲड केलं. आपण बघू शकतो तुम्ही. त्यानंतर आपण हे टेक्स्ट ॲड केल्यानिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा. त्यासाठी आपण ओपेन्स हा फॉन्ट यूज केला. त्यानंतर आपण इथं हे रेक्टँगल ॲड केलं तिथं टेक्स्ट ॲड करण्यासाठी. तिथं आपण हे टेक्स्ट ॲड केलं. त्यानंतर आपण आपला फोटो ॲड केला. त्यानंतर आपलं नाव वगैरे ॲड केलं आणि बघू शकतो तुम्ही इन्फिनिटी 16 हा फॉन्ट यूज केला. त्यानंतर आपण आपला लोगो ॲड केला. त्यानंतर Ctrl+Alt+Shift दाबून लेअर मर्ज केले. त्या लेअरला स्मार्ट ऑब्जेक्ट करून कॅमेराला फिल्टर मारला. त्यावरती वायब्रन्स आणि ब्राईटनेस ॲडजस्ट करतो. तुम्ही बघू शकता आपली पहिली डिझाईन तयार आहे. बघू शकतो तुम्ही कशी वाटली डिझाईन, मला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्ही आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. तर चला मित्रांनो, आपण दुसरी डिझाईन बघूया. सेम 4x5 कॅनव्हास घेतला आपण 250 रेझोल्युशन. त्यावरती हे बॅकग्राऊंड ॲड केले. त्याला मोशन ब्लर मारला. त्यानंतर हे एक बॅकग्राऊंड आपण ॲड केलं. त्याला सुद्धा मोशन ब्लर मारून मल्टिप्लाय हा ब्लेंड मोड यूज केला. त्यानंतर आपण त्यावरती मंदिर ॲड केलं. टेक्स्चर ॲड केले बघू शकतो तुम्ही. त्यानंतर हे टेक्स्टिंग ॲड केलं आपण बघू शकता ओव्हरले मारून बॅकग्राऊंडला. त्यानंतर गणपती बाप्पाची इमेज ॲड केली बघू शकता तुम्ही. त्या इमेजच्या मागे आपण हे लाईट अप्लाय केला आहे बघू शकता. सनलाईट आणि लाईट ॲड केलं. त्यानंतर आपण बाप्पाची इमेज आपण व्हाईट स्ट्रोक इफेक्ट केला आहे. त्यानंतर खालून हे ब्लेंड करून घेतलं बघू शकता. त्यानंतर इथे टेक्स्टिंग ॲड करण्यासाठी ब्लॅक ब्रश मारले आहे. त्यानंतर आपले टेक्स्टिंग आपण ॲड केली TG7NS हा फॉन्ट यूज केला. टेक्स्टिंगला आपण लॉंग शॅडो मारला. त्यानंतर निमित्त सर्वांना त्यासाठी आपण आपला गुगल फॉन्ट म्हणजेच की पॉपिन्स फॉन्ट यूज केला. त्यानंतर टेक्स्ट ॲड केलं. त्यासाठी सुद्धा आपण पॉपिन्सचा फॉन्ट यूज केला, पॉपिन्स रेग्युलर. त्यानंतर आपण इथं टेक्स्ट ॲड केलं. त्यासाठी सुद्धा आपण पॉपिन्सचा फॉन्ट यूज केला, पॉपिन्स रेग्युलर. त्यानंतर आपण इथं टेक्स्ट ॲड केलं. त्यासाठी सुद्धा आपण पॉपिन्सचा फॉन्ट यूज केला, पॉपिन्स रेग्युलर.
त्यानंतर आपण आपले इमेज ॲड केलेत, त्याला सुद्धा आपण स्ट्रोक इफेक्ट दिला. त्यानंतर आपलं नाव आणि इंस्टाग्राम आय डी दिली आहे Infinity16 अकाउंट यूज करून. त्यानंतर आपण लोगो ॲड केला, पाहू शकता. त्यानंतर लेअर मर्ज करून त्यावरती कॅमेरा रॉ फिल्टर अप्लाय केला. बघू शकतो तुम्ही कॅमेरा रॉ फिल्टरमुळे डिझाईनला किती चांगला लुक येतो. त्यानंतर व्हायब्रन्स ॲड केला, बघू शकतो कशी झाली आपली डिझाईन. मित्रांनो, मी तुम्हाला 2 डिझाईन करून दाखवल्या. कशा वाटल्या डिझाईन मला नक्की सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्ही आपल्या इंस्टाग्रामला फॉलो नसेल केलं तर आपल्याला इंस्टाग्रामला देखील फॉलो करू शकता. ही आपली आय डी आहे. डिझाईन कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.